तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, नाती शक्ती मुक्ताबाई माते की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला गेला महाराज. 6 विकार आहेत: काम, क्रोध, मोह, मत्सर, दंभ आणि अहंकार. हे सहजासहजी बाहेर जातात का? जातील का? एक एक विकार घालवण्याकरता 20-20 हजार वर्षाची तपश्चर्या करावी लागते. पण हे सगळे विकार अंतःकरणातून भगवंताच्या नामाच्या चिंतनानं जातात. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. अंतःकरणात असलेले हे जे काम आणि क्रोध हे जे 2 विकार आहेत, हे काम आणि क्रोध हे जे 2 मल आहेत, ते अंतःकरणातनं बाहेर पडले, जे माणसाला घातक आहेत. काम घातक आहे आणि क्रोधही घातक आहे. मला सांगा, राग कोणाला येत नाही? येतो का? राग हा प्रत्येकाला येतो, प्रत्येकाला राग आहे. राग नाही तो फक्त माझ्या संतांना. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. नाथ महाराजांची अवस्था किती प्रेमांतकरणामध्ये. आहा, अंगावर 108 वेळा पान खाऊन पिचकाऱ्या मारल्या तरी नाथ महाराजांनी एका शब्दानं त्याला दुखावलं नाही. राग नाही ना त्यांच्या अंतकरणामध्ये. कुणीही कितीही काही बोललं तरी प्रतिशब्द करणं हे माझ्या संतांना कधी जमलेलं नाही. मंबाजी बुवांनी तुकोबरायांना उसाने बोराटीच्या काटेने मारलं, पण तरी सुद्धा माझ्या तुकोबरायांच्या मुखातून एकही अपशब्द मंबाजी बुवांच्यासाठी परत गेला नाही. का? आमच्या अंतकरणामध्ये राग नाही. काम क्रोध केले घररिते, हो काम क्रोध केले घररिते, काम क्रोध केले घररिते, काम क्रोध केले घररिते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला काम क्रोध केले घररिते. हे रिकामं केलं कारण आत भरिला विठ्ठले. देवतिळी आला, गोडे गोड जीव झाला, अंतकरणात तो आला. काम क्रोध केले घररिते, हे रिकामं झालं, काम नाही राहिला. कुटाळांनी तुकोबरा यांच्याकडे एक महिला पाठवली. जा म्हणे तुकोबरायांना जाऊन वश करा. ती आली महाराज तुकोबरायांच्या समोर. तुकोबरायांना विनंती करण्याचे, तुकोबरायांना वश करण्याचे नाना प्रयास केले, पण तुकोबरायांनी उलट त्या माऊलीच्या चरणाला स्पर्श केला. सांगितलं, माई जाई ओ माते न करी सायास, आम्ही विष्णू दास तैसे नव्हे. काम नाही ना अंतकरणामध्ये, क्रोध नाही ना अंतकरणामध्ये. नाथ महाराजांच्याकडे क्रोध नाही, माझ्या ज्ञानोबरायांच्याकडे क्रोध नाही. भिक्षा मागण्याकरता जावं, कोरांना तर कोणी द्यावंच नाही, आणि दिलं त्याच्यामध्येही विसोबा काकांनी मात्र टाकावी. ज्ञानोबरायांना माझ्या राग नाही आला, कारण संतांच्याकडे रागच नाही. काम क्रोध केले घररिते, का रित राहिलं? तो विश्वाचा मालकच आमचा झाला ना. बरं, त्याला आणणं इतकं सोपं नाही, त्याला प्राप्त करणं इतकं सोपं नाही. त्याच्यासाठी काय केलं? काया झिजवावी लागली, मुखामधून त्याचं भजन करावं लागलं. बरं, इंद्रियांना त्याच्या भजनाची, त्याच्या चिंतनाची गोडी लावली. आणि किती गोडी लावली? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, आणि मनात तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. मनाला सांगितलं तिथेच धाव घे, कारण तुझ्या बाजूला 3 दोष आहेत: मल, विक्षेप आणि आवरण. आणि हे वाईट आहेत. हे आवरण, हे 3 दोष जाण्याकरता नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे, इतकं सोपं. जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे. अनंत जन्माची पातकं नामाच्या चिंतनानं धुतली जातात, आणि ही धुतली गेली म्हणजे अंतकरण रिकामं होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढा राजा हुशार, परीक्षित राजा एवढा हुशार.
एवढा हुशार असून सुद्धा राजाला क्रोधावर विजय मिळवता नाही आला. एका मिनिटामध्ये चालू सूर्याला थांबवण्याची ताकद पराशर ऋषींच्या मध्ये, पण त्यांच्याही कामवासनेवर विजय नाही मिळवता आला. पण माझ्या साधू संत मायबापांचे हे विकारच नाहीत. काम क्रोध केले घर रीते ओले मृत्तिकेचे मंदिर, त्यात आत 6 उंदीर, हे आतमध्ये 6 उंदीर आहेत महाराज. हे प्रत्येक विकार हे प्रत्येक माणसाला त्रास देतात, पण हे सगळे विकार साधू संतांना स्पर्शच करत नाहीत. ही साधू संत मायबापांची विशेषता आहे. तुकोबराय म्हणतात की जगाच्या मालक आमच्या अंतकरणात आला आणि गोडे गोड जीव झाला, आमचं अंतकरण गोड झालं महाराज. आणि तसाच गोडवा आमच्याही आयुष्यामध्ये यावा, आमच्याही आयुष्यामध्ये यावा, म्हणून आम्हाला त्याचं चिंतन करता यावं. काय करायचं हो? ठाईचं वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आडवावा, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व. माणसं चिंता करतात, चिंतन करत नाहीत. आणि जे चिंतन करत नाहीत, चिंता करतात, त्यांना चिंतन न करता जगाचा मालक भेटेल का? सुखाच्या पाठीमागं पडणारा माणूस आहे, सुख मिळावं याच्याकरता, पण ते भेटत नाही. आणि ते भेटावं याच्याकरता संत मायबाप म्हणतात सुख वाटे याची ठाई बहु पायी संतांच्या. ज्ञानोबराय म्हणतात सुख पाहिजे ना तरी अवधान एकिले दिशे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का. आम्ही सांगतो ना सुख इथं आहे, पण तुम्ही येत नाही, हे तुमचं दुर्दैव आहे. तुम्ही इथं आलं पाहिजे. आणि इथं आलात ना तर तुमच्यासाठी तो एक प्रकारचा पर्व काळ आहे. आलात चिंतन केलं, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बांधिते ना. तुम्ही जर कायेने वाचेनं भगवंताचं चिंतन केलं, काम आणि क्रोध तुम्हाला बांधणार नाहीत. आणि ते घालवायचं असेल तर चिंतनाशिवाय पर्याय नाही. आणि आमच्या आयुष्यामध्ये भगवंताचा वास्तव्य झालं, जगाचा मालक आमच्या अंतकरणात आला. परिणाम आमचा असा झाला. अभंगाचं 2रं चरण. साधला पर्व काळ, 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 गेला अंतरीचा मळ, गेला गेला अंतरीचा मळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, गेला गेला अंतरीचा मळ, मळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ. गोडे गोड जीव झाला म्हणून साधला हा पर्व काळ. का गेला अंतरीचा मळ, अंतकरणातला मळ निघून गेला. काम आणि क्रोध कधी निघून गेले आम्हाला समजलं सुद्धा नाही. इतका देव आमचा झाला आणि तो आमचा व्हावं याच्याकरता महाराज आम्ही आमच्या वाणीतून त्याचं चिंतन करावं. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. बोलावं पण कसं बोलावं? अंतकरणापासून बोलावं. उगाच असं नाही हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, चुलीवरचं दूध उतू गेलं, पुण्याची गणना कोण करीन, पोटातले कावळे बाहेर आले. अशी भक्ती केल्यावर जगाच्या मालकाची प्राप्ती होते? नाही नाही नाही. साधू संत मायबापांची भक्तीच फार वेगळी होती महाराज. तुमची आमची भक्ती फार वेगळी. साधू संत मायबापांचा विचार केला, तुकोबरायांनी ज्या रस्त्याला जावं त्या रस्त्याची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. हो आई जनाबाई जर शेण्या थापायला बसली तर जनाबाईंच्या शेण्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपली भाकरी सुद्धा म्हणत नाही. हो जनाबाईच्या शेणी कानाला लावली ना नामदेवरायांनी
तर जनाबाईच्या शेणीतून विठ्ठल विठ्ठल नामाचं धनु यायचा, चिंतन यायचं. आमची भाकरी तर फुगत नाहीच आणि आम्ही म्हणतही नाही, पण म्हणा याच्यासाठी सोपं सांगितलं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम, सुख होईल दुःखाचे, दुःखाचं रूपांतर सुखात होईल. इतकं सुख इथं आहे, त्याच्या चिंतनात आहे. चोखोबरायांची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. केवढी मोठी भक्ती, केवढी मोठी भक्ती. आणि एवढी जर भक्ती असेल, अंगाला पाप आणि पुण्य लागेल का? संचिताचं पाप पुण्य तुकोबराय म्हणतात. आहा, संचिताचं पाप पुण्य गेलं आणि क्रियामानाचं पाप पुण्य लागेन असं झालं. त्याचं कारण आम्ही अग्निरूप झालो. लागोणे दीपाप पुण्यंगा, लागोणे दीपाप पुण्यंगा, लागोने दीपाप पुण्यंगा, लागोने दीपाप पुण्यंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, म्हणे आम्ही झालो अग्निरूप, म्हणे आम्ही झालो अग्निरूप, म्हणे आम्ही झालो अग्निरूप. हे लागोणे दीपाप पुण्यंगा, लागोणे दीपाप पुण्यंगा, लागोने दीपाप पुण्यंगा, लागोने दीपाप पुण्य. आम्ही अग्निरूप झालो, आम्हाला पाप आणि पुण्य लागत नाही. आपल्याला महाराज पाप पुण्य आहे. माणसाला कळतं आपल्या हातून काय होतंय, पाप का पुण्य, तरी माणसं शहाणी होत नाहीत. कळतं लोकांना पाप काय आणि पुण्य काय, का न कळतं नाही? कळतं की नाही? पुण्य करता होय पाप, दुग्ध पाजून पोशिला साप. काही जण पुण्य करायला जातं होतं पाप, काही जण पाप करायला जातात होतं पुण्य. किती पुण्य. आताच्या मुलांचं चित्र थोडंसं फार वेगळं आहे. संक्रांतीच्या दिवशी जुनी मुलं, म्हणजे तुम्ही आता सगळी वयस्कर मंडळी, पतंग उडवायचे. हे आता जुने खेळ, जुन्या परंपरा आताची पोरं नाही करत. पतंग उडवायची महाराज. मग हे मुलांनी एक दृश्य पाहिलं. एक साधू बाबा ध्यानस्थ बसले होते आणि ते ध्यानस्थ बसलेले असताना झालं असं की ते ध्यानस्थ बसल्यामुळे शरीर त्यांचं भरून आलं. आता जास्त वेळ आपण बसलो किंवा जास्त वेळ उभं राहिलं की आपल्याला वाटतं हालचाल व्हावी, पाय भरून येतात, मुंग्या येतात. जुन्या काळातल्या लोकांना ह्या मुंग्या हा प्रकार माहीत नव्हता. आम्ही सुखवासी जीवन झालं आहे आज आमचं, त्याच्यामुळे आम्हाला ह्या मुंग्या यायला लागल्या हाताला पायाला. जुनी माणसं कणकर होती खाऊन पिऊन. खाणं बी असंच होतं, हॉटेलची टेस्ट नव्हती. हां, खाणं भक्कम होतं. उमऱ्याच्या द्वाड्या आणायच्या, तोडायच्या, खायच्या. त्याची भाकरी करायची, नाचणीची भाकरी करायची, ताकाच्या कण्या ताक करायच्या, तुमच्या मकाच्या कण्या करायच्या. ही खाणारी माणसं होती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण आज आम्ही हे खातो का? नाही ना. आज आमचा आहारच सकस नाही. मग साधू संत मायबा म्हणतात युक्त आहार विहार. तुमचा आहार आणि विहार युक्त असावा, याच्याकरता हे औचित्य आहे. म्हणून भोगीपासून संक्रांत आणि उद्या किंक्रांतीला लोक संक्रांतीला म्हणजे भोगीला केलेला शेंगसोला आणि भाकर ही किंक्रांतीला खाल्ली जाते. त्याच्या पाठीमागचं शास्त्र आहे. हे अन्न आम्हाला ग्रहण करता यावं, हे पौष्टिकता आमच्या पोटामध्ये जावी, हे सगळं असं सांगितलं. आणि ही पोरांनी पाहिलं की त्यांचे अंग दुखतंय बाबा. मग त्या पोरांनी काय केलं, चला म्हणे महाराजांना थोडंसं तेल लावून देऊ. करायला गेले पुण्य. अंगाला सगळं तेल लावलं आणि त्या तेलाला येऊन मुंगळे चिकटले. पुण्य करता होय मुंगळे चिकटले. त्यांना चावायला सुरुवात झाली. त्यांच्या त्या अंगाचा दाह झाला. आणि ते झाल्यानंतर तिथं काही 4 दुसरी आली, हुशार, डिग्री घेतलेली. आणि ते हुशार आले आणि ते म्हटले हां ह्यांना मुंगळे चावतायत म्हणे. मग काय केलं त्यांनी, काय केलं, ऊसाच्या ट्रॉल्या चालल्या होत्या, त्यातला एक ऊस काढला. चौघांनी 4 कांडे ऊसाचे घेतले. चोखता 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 प्रत्येकानं त्यांना मारायला सुरुवात केली, चेष्टा करायला सुरुवात केली. करत होते पाप. पण गंमत अशी झाली की त्या चोयट्या त्यांच्या अंगाला लागल्या, अंगाला लागून खाली पडल्या आणि ते सगळे मुंगळे त्या उसाला चिकटले. पाप करायला गेलं झालं पुण्य. आपल्याला पापही नीटसं कळत नाही आणि आपल्याला पुण्यही नीटसं कळत नाही. पण जर यदा कदाचित आपल्याकडून पाप झालं तर ते पाप जाळण्याचं सामर्थ्य पर्वताप्रमाणे पातक करणे आणि वज्रले पोहणे. मग तशी पर्वता एवढं पाप जाळण्याची क्षमता भगवंताच्या नामचिंतनात आहे. एवढं मोठं भगवंताचं नामचिंतन, उत्तमात उत्तम, पवित्रात पवित्र, गोडात गोड, साचात साच आणि मंगलात मंगल, पवित्रात पवित्र आणि गगनाहुनी वाढ
नाम आहे. इतकं गोड नामचिंतन आहे. अमृत जयास फिके पुढे अमृत जयास पिके पुढे अमृत गयास पिके पुढे अमृत गयास हा जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे अमृत जयास फिके पुढे अमृत जयास फिके पुढे जिवे गोडाची अक्षरांचा अमृत जयास पिके पुढे अमृत जयास फिके पुढे अमृत जयास फिके पुढे पुढे जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जया असं विके पुढे. एवढं गोड माझ्या भगवंताचं चिंतन आहे. आणि ते गोड चिंतन आम्ही केलं ना आमच्या आयुष्यातला साधला हा पर्व काळ. आणि झालं काय, गेला अंतरीचा मळ. मग ते मळ गेल्यामुळं झालं काय, पापही लागलं नाही आणि पुण्यही लागलं नाही. आम्ही झालो अग्नी रूप. पण इथपर्यंतच आहे का, त्याच्या पुढं तू गोबराया सांगतात. आम्ही पाप आणि पुण्य करतो, आमच्या हातून कळत न कळत या गोष्टी होतात. पण ते जाळण्याचं सामर्थ्य भगवंताच्या एका चिंतनात आहे. पण त्या चिंतनामध्ये आम्हाला काही प्रत्येक वेळेला तीर्थस्थानावरती जाऊन स्नान करणं शक्य आहे का? पर्वकाळामध्ये स्नानाला महत्त्व दिलं आहे. पर्वकाळामध्ये स्नानसंध्या करावी आणि शुचिर्भूत झाल्याशिवाय कोणतंच कार्य करू नये असंही शास्त्र सांगतं. पण आज मात्र उलट आहे. कसं उलट आहे? आधी चहा, नंतर नाश्ता, नंतर जेवण आणि मग आंघोळ. शुचिर्भूत झाल्यानंतर आपले बाकीची कर्म करावी असं शास्त्र सांगतं. पण कलियुगामध्ये हे राहिलंय का? कुणीही कधीही केव्हाही आंघोळ करतंय. स्नानाला महत्त्व सांगितलं तीर्थस्नानामध्ये. बरं, नाहीच तुम्हाला तीर्थ ठिकाणी जर स्नान करता आलं तर तुम्ही एक करू शकता, गंगेचे यमुनेचे इव एवढं म्हणून जर तुम्ही पाणी अंगावर घेतलं तर तीर्थस्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. नुसतं वाचे ना म्हटलं गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा, नुसतं म्हटलं तरी जातं. मग स्नान केल्याचं किती पुण्य आहे. बरं, गंमत अशी आहे, आपण तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करतो, आपण शुचिर्भूत होतो. बरोबर, शुचिर्भूत होतो म्हणजे अंतकरणातलं सगळं निघून जातं. कटुता, कोणाबद्दलचे वाईट विचार, कोणाचा द्वेष, कोणाचा मत्सर जातं का? कबीर महाराजांचा सुंदर दोहा आहे, नाहे दोहे क्या भया, नाहे दोहे क्या भया, मन का मैला न जाय, मी न सदा जल में रहे, दोहे बास न जाय. साधारण आंघोळीला काय महत्व आहे? वरून शरीर स्वच्छ होतं, पण अंतकरण स्वच्छ करायचं असेल तर त्याला नामरूपाचा साबण पाहिजे. तो अंतकरण स्वच्छ करतो. कारण मनाचा स्वभाव विक्षिप्त आहे. चंचल ही मन कृष्णा प्रभाती बलवदृढम. मन हे चंचल आहे आणि हे चंचल असल्या कारणानं त्या मनाला दोष आहेत पाप आणि पुण्याचे. नजरेनं सुद्धा पाप होतं, नजरेनं सुद्धा पाप होतं. पाप कसं होईल सांगता येत नाही, पण ते टाळण्याचं सामर्थ्य नामस्मरणात मात्र नक्की आहे. मनाचा तो विक्षेपणा आहे, मनाचा तो दोष आहे. मासा पाण्यात राहतो पण बाहेर काढला तरी त्याचा वास राहतो का? मन लोभी मन लालची मन चंचल मन चौर, मन लोभी मन लालची मन चंचल मन चौर, मन के मत मत चलिये पलक पलक मनोर. हे मन आहे ना, हे सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. आणि हे सगळ्या गोष्टीला कारणीभूत असल्या कारणानं त्याला स्नान जर करायचं असेल तर त्या मनाला स्नान हे ज्ञानाचं करावं. विठ्ठल विठ्ठल. ते सहजासहजी कोणाच्या हातात येतं का? न पुरती भ्रमणा दाही दिशा, सप्तही पाताळे आकाशा. हे मन कोणाच्या हातात येत नाही. वाऱ्याच्या 10 पट पळतं. त्याचं नाव काय आहे? मन आहे. आणि मन हे खोडकर आहे. मन कसं आहे? खोडकर आहे. आणि हे खोडकर मन आहे म्हणून त्याला पाप आणि पुण्य आहे. जिकडे जाईल तिकडे मनच पळतं. समजा जिलेबीचं ताट समोर ठेवलंय, पहिलं कोण जातं? पहिलं कोण जातं? मन. आणि मग पाणी कुठे सुटतं? आणि खातं कोण? जीभ. आणि त्रास कोणाला होतो? शरीराला. पण गेलंय कोण? गेलंय कोण? कोण गेलंय? मन गेलंय. मग हे मनच तिथं जातं ना. म्हणून तुकोबरा ह्या मनालाही उपदेश करतात, नको नको मना गुंतू माया जा, नको नको म्हणा
गुंतू माया जा माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया हे तुकोबरे मनाला उपदेश करतात नको ना गुंतू काळ आला जवळी ग्रासावया पण काळ तुला खायला आलाय त्याला कारण आहे तुला पाप आणि पुण्य आहे तुला कळतच नाही तू काय करतो मग तुला गुंतवणं गरजेचं आहे मग ते गुंतवायचं कुठं ज्ञानोबा आहे सांगतात तू म्हणे हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला छंद माझ्या मनाला छंद माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला माझ्या मनाला माझ्या मनाला छंद माझ्या मनाला गोछंद नित्य गोविंद गोविंद आमच्या मनाला तो छंदच लागला गोविंदाचं स्वरूप आमच्या अंतकरणात आलं आणि ते आमच्या मुखातून सहजगत्या बाहेर पडलं आणि ते सहज तुमच्यापर्यंत पोहोचवलं वि म्हणजे विधाता ठ म्हणजे नीलकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीचा पती असा त्रिवेणी संगम म्हणजे विठेवरचा तो भगवान परमात्मा ज्याचं नाव विठ्ठल आणि त्याचं चिंतन आम्ही करतो आम्ही केलेला अनुभव आम्ही तुम्हाला सांगतो अनुभव आले अंगा ते या जगा देत असे या नामामध्ये फार मोठी ताकद आहे आणि ही ताकद काय आहे हे तुम्ही सगळ्यांनी अनुभवा याच्यासाठी हाताने टाळी आणि मुखाने भजन विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हा हा विठोबा भगवंताच्या नामाची एवढी गोडी लागली अंतकरण माझा भगवान परमात्म्याचं स्थिर झालं अंतकरण कधी त्याचं झालं कळालं नाही आणि हा भगवान परमात्मा आमचा झाला आम्ही भगवान परमात्मा देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा देव माझा झाला आणि आम्ही भगवान परमात्म्याचे झालो परिणाम असा झाला अभंगाचं तिसरं चरण पाप पुण्य गेले 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 पाप
चिंतन करतात. एका स्नानाची कुंटले, ज्ञानाचं स्नान झालं, भक्तीचा गोडवा अंतकरणामध्ये आला. तसा साधू संत मायबापांच्या आयुष्यात गोडवा आला. तोच गोडवा तुकोबराया, ज्ञानोबराया आदी संत मायबाप आम्हाला सांगतात, तुमच्या आयुष्यात गोडवा यावा. कसा यावा बाबा? कणभर तीळ आणि मनभर गुळ, गुळातला गोडवा तुमची आपुलकी वाढवा आणि प्रेमानं तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हाच मकर संक्रांतींचा पर्व काळ आहे. तुकोबराया म्हणतात, आमची वाणी मधुर झाली. वधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. माणसाच्या बोलण्यामध्ये प्रेम असावं. आपली जुनी माणसं म्हणतात बघा, जिभेवर गुळ ठेवा आणि मस्तकावर बर्फ ठेवा, जग जिंकता येतं. प्रेमानं जग जिंकता येतं, प्रेमाविना नाही. प्रेमानं जिंकता येतं, पण ते प्रेमानं जिंकण्याकरता बोलणं मधुर असावं. कसं असावं? मधुर असावं. एक वाक्य सांगू का? ऐका. तुकोबराया म्हणतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. कुठला देह पवित्र, कोणती वाणी पवित्र? जे भगवान परमात्म्याचं चिंतन करतं. लक्षात घ्या, जिभेला झालेली जखम समजा झाली तर लवकर बरी होते असं विज्ञान सांगतं. तोंडाला कुठलीही जखम झाली किंवा जिभेला जखम झाली तर ती लवकर बरी होते. पण जर जिभेनं जखम झाली तर ती कधीच बरी होत नाही असा अनुभव सांगतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग तो विश्वात्मक भगवान परमात्मा आपला करायचा असेल तर आपली वाणी गोड पाहिजे. बोलून कुणाला दुखवू नका. अंतःकरणामध्ये कोणाबद्दल कटुता ठेवू नका. एकटाच जीव आलाय, एकटाच जाणार आहे. काही घेऊन येताना आलो नाही, काही घेऊन जाताना जाणार नाही. सगळं इथंच राहणार आहे. मरताना गाई गोठ्यात, आपली चारचाकी दारात, बायको दारापर्यंत, समाज स्मशानभूमीपर्यंत. आपल्या चितेला अग्नी देणारा आपलाच चिरंजीव आहे. आपल्याला पोचवणारी आपलीच माणसं आहेत. आपल्याला उरका म्हणणारी आपलीच माणसं आहेत. मग हे सगळं सत्य आहे. मग देह ज्या वेळेला चितेवर ठेवला जातो त्यावेळेला त्याला अग्नी दिला जातो. सोबत काय येतं? केलेलं कर्म, संतांची सेवा आणि भगवंताच्या नामाचं चिंतन. तुम्ही कर्म उत्तम करा, फलही तुम्हाला उत्तम प्राप्त होईल. साधू संत मायबापांनी कर्म करता करताच कर्तव्य केलं, कर्तव्य करता करताच कर्म केलं. म्हणजे माझे सावता महाराजांनी काय केलं? संत सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी ओविला गळा. आपली भक्ती केली कर्म करता करता, फलाची प्राप्ती झाली. साठविला हरी जिही हृदय मंदरी. म्हणजे त्रैलोक्याचा धनी अंतकरणामध्ये साठवण्याचं सामर्थ्य निर्माण झालं. त्याला कारण या वाणीनं कधीही कोणाला अपशब्द बोलले नाही, कोणाचं अंतकरण दुखावलेलं नाही, फक्त विश्वाच्या मालकाचं चिंतन केलं. याच्यापेक्षा साधू संत मायबापांनी काय केलं माल? आणि तोच अनुभव त्यांनी आम्हाला सांगितला. तुमचं आयुष्य गोड व्हावं, तुमचा शेवट गोड व्हावा असं वाटत असेल तर गोडे गोड भगवंताचं चिंतन, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, एवढं गोड भगवंताचं नाम आपल्या मुखानं आपल्याला घेता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. इथे तुकोबराया म्हणतो जनार्दन भगवान परमात्मा जनी, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तो शोधला पाहिजे. आमचं असं झालंय, तुझं आहे रे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाश. आमचं आमच्या जवळ आहे पण आम्हाला आमचं दिसत नाही, दुसऱ्याचं दिसतं. माणसाचा एक स्वभाव आहे, दुसऱ्याच्या सुखात डोकावलं की दुःख होणार. बरोबर का? दुसऱ्याच्या सुखात डोकावलं की दुःख होणार, कारण त्याचं सुख आपल्याला बघवणार नाही. समजा माझं डोकं दुखतंय, दुखत नाहीये पण ते दुखतंय, आणि मी तुम्हाला म्हटलं माझं डोकं दुखतंय आणि तुमच्या पोटात दुखतंय. मी डोकं दुखतंय असं म्हटलं तर तुमच्या पोटात दुखायचं लगेच राहणार, कारण माझं डोकं दुखतंय हे ऐकून तुम्हाला आनंद झालाय. हा स्वभाव माणसाचा आहे. दुसऱ्याचं सुख पाहिलं की आम्हाला त्रास होतो, पण संतांचा माझा स्वभाव तसा नाही. दुसऱ्याचं दुःख पाहिलं की ज्यांना कळवळा येतो ते संत आहेत, आणि दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर त्यांच्या आनंदात आनंद मानता येतो ते संत आहेत. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कळवळा येतो माझ्या साधू संत मायबापांना. एवढं अंतकरण शुद्ध माझ्या संतांचं आहे, आणि हे शुद्ध अंतकरण आहे म्हणून त्या अंतकरणामध्ये विश्वाच्या मालकाने यावं. ज्ञानोबराया सांगतात, तैसा हृदयामध्ये मिरामो असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी कामो विषयावरी. सर्वा घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक
सहस्रस्मी, सर्वांच्या अंतःकरणामध्ये तो एक स्थिरावलेला आहे. म्हणून एक धरिला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. तो एक आमच्या अंतःकरणात आला ना, आम्हाला बाकीची काही गरजच नाही ना. आम्हाला देवच हातात आला तर घाबरायचं का? घाबरायचं का? भीती आहे का? नाही ना. बरं भीती कशाची? प्रत्येकाला भय आहे की नाही? कोणाला? जो बलवान आहे त्याला अधिक बलवानाची भीती आहे. जो भोगी आहे त्याला रोगाची भीती आहे. ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याला चोरीला जाण्याची भीती आहे. आणि ज्याच्याकडे सौंदर्य आहे त्याला म्हातारपणाची भीती आहे. आणि जो म्हातार आहे त्याला मरणाची भीती आहे. भीती काय आहे? प्रत्येकाला भय आहे. तसं शास्त्र सांगतं आहार, निद्रा, भय, मैथुनंच, हे 4 गोष्टी माणसाच्या आणि प्राण्यांच्या एकसारख्या. भीती ही प्रत्येकाला आहे. आणि विशेषत्वानं मरणाची भीती प्रत्येकाला आहे की नाही? मग तो जनार्दन, जगाचा मालक, साधकांचा मायबाप आपला व्हावा याच्याकरता काय करायचं? तो माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ आणि अनाथाचा नाथ जनार्दन, तो विश्वाचा मालक आमचा आला. आम्हाला भीती आहे का? आम्हा हरीच्या दासा भय नाही. आता आम्हाला हरीच्या दासांना भीती आहे का? भीती नाही. आम्हाला ती उरलेली सुद्धा नाही, कारण आमच्या हातात भगवान परमात्मा हरी आला हाता. आम्हाला भीती नाही बाबा. कारण ही भीती का गेली? कारण त्याला जिंकायचं असेल तर वाणीमधून त्याचं भूषणच करावं, जे त्याला आवडतं. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिनी. हो, नामाचा उच्चार रात्रंदिनी. नामाचा उच्चार रात्रंदिनी, नामाचा उच्चार रात्रंदिनी. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिनी. नामाचा उच्चार रात्रंदिनी, नामाचा उच्चार रात्रंदिनी. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिनी. नामाचा उच्चार रात्रंदिनी, नामाचा उच्चार रात्रंदिनी. काय नामाचा उच्चार रात्रंदिनी चिंतन केलेलं देवाला आवड. आपण रात्रंदिवस चिंतन करणारी माणसं नाही, रात्रंदिवस चिंता करणारी माणसं. चिंतेमध्ये जर चिंतन केलं ना, तर जगाचा मालक मागे पुढे उभा आहे. जगाच्या आवडीचं झाला तर जग थोडे दिवस तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल आणि कालांतराने ते तुम्हाला विसरूनही जाईल. पण देवाच्या आवडीचे झाला तर देवाने उचलून घ्यावं, एवढी आवड आपण त्याच्या अंतःकरणात निर्माण. आपण त्याच्यासाठी रडावं याच्यात नवल नाही, पण विश्वाच्या मालकानं भक्तासाठी रडावं याच्यात फार मोठी नवलाई आहे. आणि ती नवलाई कशाची आहे महाराज? ह्या वाणीनं तुकोबराया म्हणतात. आमची वाणी आम्ही फक्त भगवंताला दिली. कशी दिली हो महाराज? तुकोबराया गोड प्रमाण देतात. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. काय महाराज तुकोबरायांची जीवनाची व्यथा आहे पहा ना. प्रपंचामध्ये एवढे दारिद्र्य आहे, एवढं दुःख आहे, एवढी हालापेष्ट आहे, तरी तुकोबरायांनी भगवान परमात्म्याचं चिंतन कधी सोडलेलं नाही. एक पत्नी अन्न करता मेली. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे, पिढा गेली. तुकोबराया म्हणता बरं झालं. कोण गेली? पिढा गेली. आपलं ताकद आहे का हो पत्नीला पिढा म्हणायची? ती तुम्हाला एवढी पिडते, तुम्ही तिला पिढा म्हणू शकता का? तुकोबराया म्हणता बरे झाले, गेली. दुसरी कर्कश मिळाली तरी देवाचे आभार. बरे झाले देवा, बाईलं कर्कशा, बरी ही दुर्दशा जना माझी. बरं झालं. एवढी किरकिर करते, 2 तास भंडारा डोंगरावर जातो आणि चिंतन करतो. वृक्षवल्ली आमास वयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. तिथं जाऊन चिंतन करतो बाबा. आणि तिथं जाऊन चिंतन केलं की प्रपंच विसरायला होतं. बरं आहे तरी काय याच्यामध्ये? संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता ही सेवा कुटुंबाची. माझी वाणी मी इथं खर्च करत नाही. माझी वाणी तुझे चिंतना करता लावली. माझी वाणी वर्णी तुझे नाम, माझं वाणी तुझं गुणवर्णन करते. इतकं गुणवर्णन करते, एवढं चिंतन करते देवा. प्रपंचाचा आम्हाला विसर पडतो, देहाचा विसर पाडी मज माझ्या देहाचा विसर पडतो. का आम्हाला विसरायला होतं, देहच नाही असं वाटतं. त्याचं कारण आहे आमच्या अंतःकरणात कुठल्याच प्रकारची आशा राहिली नाही. मनीषा राहिलेली गेले आशापाश,
निवारोनी का विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता. आम्हाला काही आवडत नाही, एवढा आम्हाला तू आवडतो आणि म्हणून तू आवडतो म्हणून आम्ही आवडीने भावे हरिनाम घेतो. आम्ही तुझं चिंतन करतो आणि तेच चिंतन तुम्ही आम्ही करावं असं संत मायबापाने सांगा. आणि ते चिंतन आम्ही आमच्या वाणीनं केलं बाबा आणि म्हणून आमचा भगवान परमात्मा आमचा झाला, जनार्दन आमचा झाला. परंतु आमच्या एकट्याचा ऐकावं. हां, देव कुणाचा आहे? देव कुणाचा आहे? आपण देव माझा म्हणतो का? एक गुरुजी शिष्याकडे गेले आणि शिष्यांचा तो सुंदर असा बगीचा पाहिला आणि शिष्याला विचारलं. शिष्याला म्हटलंय, बाबा ही सगळी बाग कोणाची? शिष्यानं उत्तर दिलं, गुरुजी ही बाग देवाची, ही बाग देवाची. गुरुजींना बरं वाटलं, माझा शिष्य तयार झाला. आतमध्ये गेला, बंगला पाहिला. गुरुजींनी विचारलं, दादा बंगला कोणाचा? तोही माझ्या देवाचा. बंगल्यात आतमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यावरती म्हटले, एवढं महागडं फर्निचर, सोफा सेट, गाद्या, बसायला पाट, टेकायला पाट, डायनिंग टेबल, काटे, चमचे, एवढे सगळे फ्लॉवर पाट, एवढं सगळं सुंदर कोणाचं? तेही माझ्या देवाचं. जिना चढून वरती गेल्यानंतर त्यानं पहिलं दाखवलं ते देवघर. बाबा हे देवघर कोणाचं? माझ्या देवाचं. आणि देवाचं देवघर म्हटले. खाली बसले आणि खाली बसल्यानंतर देवालयातल्या असलेल्या त्या भगवंताकडे हात केला आणि सांगितलं, देव कोणाचा? शिष्याने उत्तर दिलं, हे सगळं माझ्या देवाचं आहे, पण देव फक्त माझा आहे. देव कोणाचा आहे? माझा आहे. त्याला देव माझा म्हटला आला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपणाची देव होय गुरु. देवाला माझं म्हणता आलं पाहिजे. तुम्ही जगातल्या लोकांना तुमचं म्हणा, ते तुम्हाला तुमचं म्हणतीलच याची शाश्वती नाही. पण एकदा तुम्ही विश्वात्मक देवाला तुमचं म्हटलात, तो देव तुम्हाला तुमचं म्हटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून साधू संत मायबापांनी तुकोबरांनी सांगावं, आमची वाणी आम्ही भगवंताला दिली. परिणाम असा झाला, तो जगाचा जनिता, जगाचा तालनहार आमचा कधी झाला? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे वाणी. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी. शुद्ध जनार्दन जाणे, शुद्ध जनार्दन जाणे, साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ. शुद्ध जनार्दन जनी, शुद्ध जनार्दन
जनार्दन जनी साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय आ बोली लेले कुरी विडी बापुडी उत्तरी राजमापराज महाराज तुझे नाही विचारिला अधिकार मी आपुला राजमापराज महाराज तुझे का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा राजमापराज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम करम 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 कुंडली खबरदार विठ्ठल